तर हाय, जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं की आजचा दिवस खूप स्पेशल आहे. तर आपण चाललो आहे पुण्यात गणपती बघायला. तर बसमध्ये पण खूप गर्दी होती. त्यानंतर मी माझ्या फ्रेंडला भेटले. आम्ही दोघीच जाणार होतो आणि अजून एक फ्रेंड आम्हाला नंतर जॉईन करणार होता. तर चला आपण गणपती बघायला सुरुवात करूयात. तर त्याच्यानंतर हा बाप्पा बघितल्यानंतर आम्ही फिरत फिरत पोचलो होतो भाऊसाहेब रंगारीचा बाप्पा बघायला. तर त्यांचा पण देखावा खूप छान होता. पण शनिवार रविवार असल्यामुळे ते अभिषेक चालू होता, त्यामुळे आम्हाला आत्ता नाही जाता आलं. पण बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि हा फोटोज पण काढले. त्याच्यानंतर असंच एक मंडळाचा बाप्पा होता, तो खूपच छान दिसत होता, म्हणून मग आम्ही त्याचं पण दर्शन घ्यायला गेलो होतो. त्याच्यानंतरचा बाप्पा म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती. तर चला आता आपण त्यांचं दर्शन घेऊयात. गर्दी म्हणजे खूप नव्हती, म्हणजे 20-25 मिनटात झालं आमचं दर्शन तांबडी जोगेश्वरीचं. त्यानंतर आम्ही पोचलो तुळशीबागच्या गणपतीला. त्यांचा देखावा खूपच सुंदर होता. त्यांनी असं वृंदावन बनवलं होतं. तुम्ही सगळ्यांनी रील्स आणि जे पुण्यात राहतात त्यांनी प्रत्यक्षात बघितलंच असेल जर गेले असतील तर, नाही तर माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दिसेलच. खूपच सुंदर केलं होतं. गर्दी तिथे पण होतीच. त्यानंतर जो आपल्या प्रत्येकाच्याच ग्रुपमध्ये एक फ्रेंड असतो की जो लेट येतो, तो अजून आलेला नाही आहे. तर तेच आम्ही बोलत होतो, पण मागे खूप खरखर आल्यामुळे ते मी व्हॉइस ओव्हर करते आहे. तर त्याच्यानंतरचा एक जो बाप्पा होता त्यांचं येणं आणि एवढंसं पाण्यातनं चालत जायचं होतं, जे की तुम्ही बघालच आता या व्हिडिओमध्ये. तसं जे कोणी पुण्यात राहत असेल तर इथे नक्की जा, खरंच मज्जा येते आणि गर्दी पण खूप कमी होती आणि दर्शन पण छान आणि पटकन झालं आमचं. तर हा होता तो बाप्पा. अजून असेच फिरता फिरता आम्हाला खूप सारे गणपतींचे दर्शन झाले, त्यातलाच हा एक. त्यानंतर आम्ही गेलो जिलब्या मारुती बाप्पांकडे. तिथे पण झालं दर्शन पटकन. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दगडूशेठ. पुण्यात येऊन दगडूशेठचं दर्शन नाही घेतलं तर कायच केलं. पण गर्दी खूप होती. 1.5 तास साधारण लागला आम्हाला पूर्ण दर्शन घेऊन बाहेर पडायला. खूप चेंगराचेंगरी होती. बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी. त्यांचं डेकोरेशन छान होतं, पण गर्दीमुळे मला जेवढं जमलं तेवढंच मी शूट करू शकले त्यांचा देखावा. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे स्पेसिफिक खूप जास्त गर्दी झाली होती. बाहेर पडल्यावरतीच बाबूगेनू होता, पण तिथे गर्दी होती, त्यामुळे आम्ही आतमध्ये नाही दर्शन जाऊन घेतलं. आणि मंडईच्या मेट्रो स्टेशनला पण मरणाची गर्दी होती. तर असा होता माझा आजचा दिवस. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.